माझ्यासाठी अत्यंत स्पेशल फोटो. ही जागा अर्थात हाडाचे जे भटके आहेत तर त्यांना काही सांगण्याची गरज नाही आहे. आपल्या सह्याद्रीतले किंवा भटकंतीतलेच आपले जे गुरुवर्य आहेत आनंद पळंदे काका यांच्या डोंगर यात्रा पुस्तकाचं जे मुखपृष्ठ आहे म्हणजे कव्हर पेज आहे, तर ते कव्हर पेजचं लोकेशन तुम्हाला इथे बघायला मिळेल. केवणीचं जे पठार आहे घनगडच्या बॅकसाईडला, तर त्या केवणीच्या पठाराच्या आधी जोगमाळ नावाचं एक पठार तुम्हाला लागतं आणि मध्ये तुम्ही जिमखोड्याची खिंड ओलांडता आणि मग तुम्ही केवणी पठारावर जाता. तर या जोगमाळापर्यंत जायची वाट अत्यंत प्रशस्त आहे, खूप मोठी वाट आहे. सो त्या जोगमाळच्या पठारावर तुम्ही जाता आणि तुम्हाला तैलबैल्याचा जो म्हणजे त्याच्या 2 भिंती आहेत त्या एका सुळक्याच्या फॉर्मॅटमध्ये दिसतात. म्हणजे तुम्ही या बाजूनी बघत असल्यामुळे अँगल तुमचा चेंज झाल्यामुळे त्या 2 सेपरेट अशा भिंती दिसायच्या ऐवजी तुम्हाला असा एक सुळका दिसतो आणि ती सगळी एकोले व्हॅलीचा सगळा तो प्रदेश तुम्हाला तिथे बघायला मिळतो. आणि मी तिथे माझ्या 2-2.5 वर्षाच्या मुलीबरोबर, अर्विका तिचं नाव, तर सो मी तिला तिथे घेऊन गेलेलो होतो. सनसेटची वेळ होती आणि बरोबर मी त्या स्पॉटला पोचलो जिथून डोंगरयात्राच्या कव्हर पेजचा फोटो घेतला गेलाय. आणि मला इतकं भरून आलं की आनंद पळंदे काकांच्या पुस्तकाचं जे कव्हर पेज आहे त्या स्पॉटला मी माझ्या 2-2.5 वर्षाच्या मुलीला घेऊन आलो आहे. कारण मी म्हटलं तसं खूप अगदी सोपा ट्रेक आहे, लहान मुलंही जाऊ शकतील असा. तर त्या अत्यानंदाच्या भरामध्ये मी तिला उचलून घेतला आणि तो फोटो माझ्या वाईफनी टिपला. आणि खूप स्पेशल मुमेंट होती ती माझ्यासाठी, कारण तो आनंद मला माहिती होता की डोंगरयात्रा पुस्तकाच्या कव्हर पेजला माझ्या 2 वर्षाच्या मुलीला घेऊन आल्याच्या नंतर मला ज्या काही फिलिंग्स दाटून आलेल्या होत्या, तर त्या फिलिंग्सचा परिपाक म्हणजे हा फोटो आहे.